लाडकी बहीण योजनेचे पैसे यायला सुरुवात, मेसेजेस आलेले आहेत पहा। 1,500 रुपये खात्यात आल्याचा मेसेज तुम्ही इथे बघू शकता। काही महिलांना 3,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज, तर काही महिलांना 10,500 रुपये देखील एकत्र जमा झालेले आहेत। उद्या सुट्टी असल्यामुळे आज 12 जिल्ह्यांमध्ये अर्जंट पैसे वाटपांचे आदेश देण्यात आलेले आहे। लाडकी बहीण योजना जी घोषित केलेली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात कालपासून सुरुवात झालेली आहे। आज दुपारी 4 वाजल्यापासून पैसे वाटप सुरू होणार आहे आणि रात्री 12 पर्यंत हे पैसे वाटप होणार आहे। उद्या सुट्टी आहे त्यामुळे परवा राहिलेले जिल्हे होणार आहेत। लक्षपूर्वक पहा, मेसेजेस आलेले आहेत। काल 6 जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत। आज 12 जिल्ह्यांचा नंबर आहे। जानेवारीच्या हप्त्याचा दुसरा टप्पा आज दुपारी 4 वाजल्यापासून सुरू होत आहे। उद्या सुट्टी असल्यामुळे अर्जंट पैसे जे आहे वाटप होणार आहे। पण आज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, पण आज 6 जिल्हे असे आहेत की जिथे पैसेच येणार नाहीत, जिथून तक्रारी आल्यामुळे 6 जिल्ह्यांमध्ये तुर्तास तरी पैसे येणार नाही। आजचे 12 जिल्हे कुठले असणार आहे आणि कोणत्या 5 मुख्य बँकांमध्ये पैसे येणार आहेत? पोस्ट ऑफिसच्या खातं जर असेल तर तुमच्यासाठी फार महत्त्वाची सूचना आहे, कारण की भरपूर महिलांना अजून मेसेजेस आलेले नाहीत। तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर 30 सेकंदात तुम्ही काय करायचं आहे ते देखील सांगणार आहे, कारण की आज 3 मेसेजेस येणार आहेत। 1,500 रुपये जमा होणार आहे, 3,000 आणि लगेच 500 रुपये जमा झाल्याचा मेसेज येईल। कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येणार आहेत, कारण की फार कमी वेळ राहिलेला आहे। उद्या सुट्टी असल्यामुळे अर्जंट मेसेज तुम्हाला येणार आहे। पटकन चेक करा, मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष ठेवा। आज दिवसभरामध्ये आणि रात्री 12 वाजेपर्यंत पैसे वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहे। चेकवर सही झालेली आहे, पैसे मंजूर आहेत। काल रात्रीच काहींना मेसेज आलेले आहेत। 1,500 रुपये जमा झाल्याचा मेसेज, 1,500 रुपये क्रेडिट अकाउंट, 4,500 रुपये काही बहिणींना तर काहींना डायरेक्ट 10,000 रुपये मिळालेले आहे। तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। आदितीताई तटकरे मॅडम काल म्हणाल्या होत्या की 26 तारखेच्या आत बहिणींना पैसे देण्यात येतील, ज्यामुळे त्यांनी कालपासूनच सुरुवात करून टाकलेली आहे। त्या पुढे म्हणाल्या की 6 जिल्ह्यांमधून असंख्य तक्रारी आल्यामुळे 6 ते 7 जिल्ह्यांमध्ये खूप प्रॉब्लेम झालेला आहे। तिथे पैसे मिळण्याची शक्यता आज तरी नाही, कारण की पडताळणी सुरू आहे। तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर कदाचित तुमचंही नाव त्या पडताळणीमध्ये अडकलं असेल। म्हणून आता तुम्हाला काय करायचं आहे, कारण की आज कोणता 12 जिल्हे जे आहेत की ज्यामध्ये आज लगेच 3 मेसेजेस येणार आहेत। 3,000 रुपये आणि लगेच 10,500 रुपये कोणाकोणाला मिळणार आहे? खूप मोठी आनंदाची बातमी समोर आली की आता 3 भेटवस्तू देखील महिलांना मिळणार आहेत। पहा, कोणत्या महिलांना मोफत सूर्यचूल, मोफत स्कूटी आणि मोफत वॉशिंग मशीन देखील मिळणार आहे। तुम्ही व्हिडिओ सोशल मीडियावर बघितल्या असतील तर या 3 वस्तू मिळवण्यासाठी काय करायचं आहे, कारण की मंत्रिमंडळाची बैठक झाली, लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावर चर्चा झाली। 26 जानेवारीच्या आधी पैसे द्यायचे म्हणून पैसे मंजूर करण्यात आले। काल 6 जिल्हे जे आहेत त्यांच्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। आज 36 जिल्ह्यांपैकी 6 जिल्ह्यांमध्ये पैसे थांबवण्यात आलेले आहे। तिथे अडकून पैसे राहिलेले आहेत। 7वा हप्ता सर्वच महिलांना मिळणार नाही, काही महिला बाहेर काढण्यात आलेल्या आहे। 5 बाबींवरती पडताळणी सुरू आहे। सरकार त्यावर काय पाऊल उचलणार तर तुम्हाला हे सांगणारच आहे, पण लक्षपूर्वक ऐका। आज काही महिलांना 1,500 येतील, तर काहींना 3,000 रुपये, तर काहींना 10,500 रुपये येतील। आता आज 45 लाख महिला ज्या आहेत त्यांनी लक्षपूर्वक ऐका, 45 लाख महिलांचं डीबीटी आज होणार आहे। पैसे वाटपाचं जे प्रकरण आहे ते बँकांना देण्यात आलेलं आहे। 5 मुख्य बँकांना आदेश देण्यात आलेले आहे। तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर तुमचं बँकेचं यादीत या नाव आहे किंवा नाही सविस्तर आज आपण सांगणार आहोत। पण सर्वात आधी ज्या महिलांचा प्रॉब्लेम झालेला आहे हे लक्षपूर्वक ऐका। आता महिलांचं टेन्शन जे आहे ते वाढून गेलेलं आहे। पडताळणी होणार आहे तिथे, तर ती पडताळणी कशी होणार आहे? 5 बाबींवर पडताळणी होणार आहे। कदाचित तुमच्याही जिल्ह्याचं नाव जर यामध्ये असेल तर तुम्हाला ते डॉक्युमेंट्स काही सादर करावे लागणार आहेत। ते कंप्लेंट्स आलेले आहे। 4 चाकी वाहन जर असेल तर तुम्हाला पैसे मिळणार की नाही याविषयी आदिती तटकरे मॅडम काय म्हणाल्या तक्रारीविषयी ते एकदा जाणून घ्या। कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे येणार आहे? कोणाला 3,000, कोणाला 10,500 आणि कोणाला 15,000? त्या आधी तटकरे मॅडम काय म्हणाल्या ते लक्षपूर्वक ऐका। लाडकी बहीण जी योजना आहे त्या संदर्भामध्ये काही तक्रारी ज्या प्राप्त झालेल्या आहेत तर किंवा त्या आधारे काही गोष्टी ज्या आहेत ते निश्चितपणाने चेक करत आहोत आणि त्यांचे 4 चाकी वाहन आहे आणि तरी सुद्धा या ठिकाणी त्या जर लाभ घेत असतील त्यांचा आम्ही सुरुवात करत आहोत की या सर्व बाबींवरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे।
आपण साधारणपणे जे आम्हाला कंप्लेंट्स आलेले आहे, पालघरमधून आलेले आहे, काही यवतमाळमधून, काही फलटण साताऱ्यामधून आलेले आहेत। आता पहा, 12 जिल्ह्यांची यादी तयार झाली। 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे येणार 100%। उद्या सुट्टी आहे, 4 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे। काहींना आज सकाळीच मेसेज आले, काहींना काल मेसेज आले, काहींना मेसेज आलेले नाही। 3000 कॉल जे आहे ते जमा होणार आहे, काहींचे तर 10,500 रुपये सुद्धा जमा होणार आहे। इथे लक्षात घ्या, तक्रारी ज्या आलेल्या आहेत, तर तक्रारीत जर तुमची तक्रार केलेली असेल तर तुम्हाला बाकीचे पैसे जे आहेत ते आज मिळणार नाही। आजचे जिल्हे सगळ्यात महत्त्वाचे सांगितले जातील, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुमच्याकडे ही चूक जर असेल तर तुम्हाला मागचे पैसे जमा करावे लागतील। काय झालं तर पहिलं ऐका, एक काम तुम्ही अर्जंट करायचं आहे, तर तुमचं जर आधार कार्डवरचं नाव आणि बँक अकाउंटचं नाव जर मिसमॅच असेल तर तुम्हाला सर्वात पहिलं ते नाव मॅच करून घ्यायचं आहे। आतापर्यंत तुम्हाला हप्ता आला आहे, पण यापुढे हा हप्ता येणार नाही जर तुमचं नाव मिसमॅच झालेलं असेल तर। त्याच्यामुळे तुम्हाला भरपूर अडचणी येऊ शकतात, कारण की 6 विभागातल्या महिलांचं असंच प्रकरण झालेलं आहे। तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि बँक अकाउंटचं नाव जे आहे तर ते जर सेम नसेल, मॅच होत नसेल, तर तुम्हाला हे पैसे येणार नाही। आता लग्न झाल्यानंतर त्यांचं नाव चेंज होतं बऱ्याचशा महिलांचं, आणि कार्डवरती तेच नाव राहतं। अशा बऱ्याचशा महिला आहे की कार्डला एक नाव, आधार कार्डला एक नाव आहे आणि बँक खात्यामध्ये तिसरंच नाव आहे, तर कार्डवर वेगळंच नाव आहे। असं कृपया करू नका। अर्जंटमध्ये ती नाव जे आहे ते बरोबर करून घ्या। सगळ्या डॉक्युमेंट्सवरती सारखंच नाव आहे का हे सर्वात पहिलं जे आहे ते चेक करायचं आहे। आधार कार्ड असेल, बँकचं खातं असेल आणि हे नावं जे आहेत ती सेम असायला हवी। जर हे नसतील तर सरकार जे आहेत ते या त्रुटीमध्ये आपण पकडले जाऊ आणि आपल्याला या लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत तर ते मिळणार नाही। त्यामुळे महिलांनी सर्वात पहिलं हे काम करून घ्या। त्याचबरोबर ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती असेल तर अशा महिलांना सुद्धा मोठी अडचण येणार आहे। बघा, आज पैसे आले नाही तर कदाचित तिसरं तुमचं मोठं कारण असू शकतं, कारण की यादी जी आहे ती लक्षपूर्वक ऐका। आज 12 जिल्ह्यांमध्ये आणि 5 मुख्य जिल्ह्यांमध्ये तुमचं 5 कारणांमध्ये असल्यावरच तुम्हाला पैसे येणार नाही। महिलांना देखील आज पैसे वाटपाचा कार्यक्रम जो आहे तर तो थांबवावा लागेल। पहा, काल 6 जिल्ह्यांमध्ये जे पैसे आलेले आहेत, 6 जिल्ह्यात पैसे आले। बऱ्याचशा महिलांना 1,500 आले, कोणाला 3,000 आले, कोणाला 10,500 रुपये सुद्धा आलेले आहेत। तुम्हाला अजूनही पैसे आले नसतील तर 30 सेकंदात तुम्ही हे आधार कार्ड आणि बँक खातं जे आहे तर आधार कार्डवरचं नाव जे आहे तर ते चेंज करून घ्यायचं आहे। तुमचं कोणत्या बँकेचं खातं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। उद्या सुट्टी असल्यामुळे उद्या जरी नाही आले पैसे तरी परवा त्या ठिकाणी आपले पैसे येतील। पण 12 जिल्ह्यांची यादी लक्षपूर्वक ऐका। जिल्ह्यातून तक्रारी आलेल्या आहेत, कोणत्या 6 जिल्ह्यांतून तक्रारी आलेल्या आहेत ते सुद्धा मी तुम्हाला नावं सांगते। आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन बसा। तर बघा, लक्षपूर्वक बघा, दोन्ही खाते जे नाव आहे तर ते चेक करा। जर 7व्या हप्त्यासाठी वेगळे नियम आहे, निकष लागलेले आहेत आणि पैसे वाटपाला सुद्धा सुरुवात होणार आहे। आज 4 ते 5, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 वाजेपर्यंत वाटप होईल, त्यानंतर पैसे थांबवण्यात येतील। तर तारीख बदलण्याआधी त्या ठिकाणी पैसे येणार आहे। तुम्हाला आत्ताच मेसेज येईल। उद्या जो आहे तो सुट्टीचा दिवस आहे, रविवार, त्यामुळे सोमवारपासून म्हणजे 2, 3, 4 दिवस जे आहे ते पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू राहणार आहे। तुमच्या खात्यावरच्या नावाचं जे स्पेलिंग आहे प्रॉब्लेमॅटिक असेल तर तुम्ही आधार कार्डला वेगळं नाव आहे आणि घरामध्ये 4 व्हीलर असेल, RTO ऑफिसमधून आता चौकशी होणार आहे। या गोष्टी ज्या आहेत आयकर विभागाकडून, इन्कम टॅक्स विभागाकडून घराची चौकशी आता होणार आहे। पडताळणी, कंप्लेंट ज्या आहेत त्या सुद्धा होणार आहे। तक्रारी येतील त्या जिल्ह्यांमध्येच पडताळणी होईल, पण जिथे लगेच 1,500, लगेच 3,000 आणि लगेच 10,500 रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार। कोणते 12 जिल्हे आज आहेत आणि कोणते 5 बँका ज्या आहेत तर 45 लाख महिलांची DBT तयार। रात्री 12 वाजेपर्यंत सरसकट पैसे मिळणार। तुम्हाला अजूनही मेसेज आले नसेल तर मेसेज चेक करा। तक्रारी ज्या आहेत त्या भरपूर प्रमाणामध्ये आहे, तुमचंही नाव या तक्रारींमध्ये असेल तर तुम्हाला या लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते मिळणार नाही। पालघर असेल, यवतमाळ असेल तर अशा असंख्य तक्रारी या ठिकाणाहून आलेल्या आहेत। त्याचबरोबर नांदेड आहे, सातारामधून तक्रारी आल्या आहेत। हे आम्ही नाही तर आदितीताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे आणि त्याच कारणामुळे त्यांच्या निकषांमध्ये न बसल्यामुळे पडताळणी केंद्रावरती सध्या खूप हे होत आहे की याच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स जे आहेत ते क्रिएट होत आहे आणि म्हणूनच तुम्ही काय करायचं आहे, स्वतःच नाव जे आहे ते चेक करून घ्यायचं आहे। जर हे मिळतं जुळतं नसेल किंवा काही गोष्टींमध्ये तुम्ही जर बसत नसाल तर
रेशन कार्डवरती तुम्ही जे आहे तर रेशन कार्ड वेगळं काढून घ्या किंवा आधार कार्डवरचं नाव जे आहे ते आपण वेगळं करून घ्यायचं आहे। या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात घ्यायच्या आहेत। सर्वात प्रथम तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती आयकरदाता असेल तर त्या कुटुंबातील महिलांनी खरं तर फॉर्म भरणं गरजेचं नव्हतं, पण तरीसुद्धा भरलं असेल तर त्या व्यक्तीपासून वेगळं रेशन कार्ड कसं काढता येईल तर ते सुद्धा आपण बघा, जेणेकरून आपल्याला हा 1,500 रुपयांचा हप्ता कायम सुरू राहील।